Welcome to Neeti Katha Kids. एकदा एका निळ्या आकाशात एक छोटासा पांढरा ढग राहायचा. त्याला नेहमी वाटायचं की मी खूप साधा आहे, माझ्याकडे इतर ढगांसारखे सुंदर रंग का नाहीत. एक दिवशी त्याने इंद्रधनुष्यासारखा पंख असलेला एक सुंदर पक्षी पाहिला. ढगाला वाटले, जर मलाही असे रंग मिळाले तर मी किती खास दिसेन. त्याला खूप आनंद झाला, पण मनात एक हुरहुर होती. रंग मिळवण्यासाठी ढगाने सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील केशरी आणि गुलाबी रंगांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण रंग त्याच्या हातातून निसटून गेले आणि तो अजूनही पांढराच राहिला. त्याला थोडा निराश वाटले. त्याने ठरवले, मी इतर रंगीबेरंगी ढगांबरोबर मिसळतो. तो एका जांभळ्या ढगाजवळ गेला, पण त्यांच्यातील फरक अधिक स्पष्ट झाला आणि त्याला एकटे वाटले. ढग खूप दुःखी झाला. मी कधीच रंगीबेरंगी होणार नाही. तो एकाकी वाटत होता. त्याला वाटले की तो कधीच सुंदर होऊ शकणार नाही. त्याने स्वतःला पूर्णपणे रिकामे आणि निरुपयोगी वाटले. अचानक त्याला आठवले, मी पांढरा असलो तरी मीच सूर्यप्रकाशाला परावर्तित करतो आणि पाऊस बनवतो. त्याने स्वतःच्या अद्वितीय गुणांचा विचार केला आणि त्याच्या मनात एक शांत विचार आला. माझे मूल्य माझ्या रंगात नाही, तर मी कोण आहे यात आहे. ढगाने हसून आपले पांढरे रूप स्वीकारले. त्याने हलकेच आकाशात फिरत स्वतःला वेगवेगळ्या सुंदर आकारात बदलले, कधी घोड्यासारखा तर कधी जहाजासारखा. त्याला हलके आणि आनंदी वाटले. आधा ढग नेहमी आनंदी राहायचा. त्याला कळले की त्याचे सौंदर्य त्याच्या स्वतःच्या अस्तित्वात आहे. त्याला कधीच दुसऱ्या रंगाची गरज भासली नाही. ओळख स्वतःहून निर्माण होते. Like, share and subscribe for more stories.